कोरळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मीडियनची कंटिन्यू सिरीज बघणार आहोत आपण आज. मीडियनची कंटिन्यू सिरीज, सिंपल सिरीज, डिस्क्रीज आणि कंटिन्यू सिरीज. सिंपल झाली, डिस्क्रीज झाली, कंटिन्यू सिरीज बघू. इन्क्लुझिव्ह आणि कम्युनिटी बाकी राहते. कंटिन्यू सिरीज मध्ये तुम्हाला ग्रुप दिलेला असतो. कंटिन्यू सिरीज मध्ये तुम्हाला काय दिलेला असतो? ग्रुप दिलेला असतो. ग्रुप समजा दिलेला असेल, मीडियन मध्ये तुम्हाला अगर ग्रुप दिलेला असेल तर याचा सीएफ काढावा लागतो. काय काढावा लागतो? याचा सीएफ. क्या काढ़ा लगे? सीएफ. तो सर सीएफ कैसा काढ़ा हुआ? देखिए बच्चों, अभी इनके एडिशनल करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा आपको? एडिशनल. 4 प्लस 4 हे 4 जसे सेम ठेवायची संख्या. 16 प्लस 4 20, 20 प्लस 25 किती येतील? 45. 45 प्लस 40 85. 85 प्लस 30 115. 115 प्लस 30 आणि 10 म्हणजे 140. n इज इक्वल टू 140. मग कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन. m इज इक्वल टू साइज ऑफ n अपॉन टूथ टर्म्स. आणि m इज इक्वल टू सिंपल सिरीज आणि डिस्क्रीट सिरीजसाठी n प्लस 1 अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करावा. आणि कंटिन्यू सिरीज साठी n अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करावा. साइज ऑफ n म्हणजे या फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल 140 अपॉन टूथ. m इज इक्वल टू साइज ऑफ किती येतात? 70. किती येणार? 70. बघा, m इज इक्वल टू 70. ही 70 ही संख्या कशामध्ये बसून राहिली? ही 70 ही संख्या 85 मध्ये येते. कशामध्ये येते? 85 मध्ये. 45 मध्ये नाही, 20 नाही आहेत. मग 85 मध्ये येतं. त्या समोरचा ग्रुप घ्या. त्या समोरचा काय घ्यावा? ग्रुप. त्या समोरचा काय घ्यावा? ग्रुप. त्या समोरचा काय घ्यावा? ग्रुप. मग आता हा ग्रुप आलेला असेल का, तर तुम्हाला पुन्हा याच्या मधातली संख्या माहिती झाली का? नाही. त्यामुळे फॉर्म्युला लावावा लागेल. मग मीडियन इज लाइन्स इन द ग्रुप. मग ग्रुप कोणता आहे बा तुमचा? 30 to 40. बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला. मग आता फॉर्म्युला कोणता आला? त्या मधातली संख्या आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे काय करायचं? नेक्स्ट फॉर्म्युला L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन M मायनस C. M इज इक्वल टू L1. बघा, 30 हा L1 असतो, हा L2 असतो. म्हणजे ग्रुपच्या पहिली संख्या L1, ग्रुपच्या दुसऱ्या नंबरची संख्या L2. आणि त्यानंतर बघा आता L1 30 प्लस L2 तुमचा 40 मायनस 30 F1. काय दिलेला आहे तुम्हाला फॉर्म्युल्यात? F1 म्हणजे ग्रुपच्या समोरची संख्या ही F1. ग्रुपच्या समोरची संख्या F1 किती येते? 40. M किती आला होता तुमचा? 70. हा 70 आला होता. आता ही संख्या कशात बसली होती? 85 मध्ये. त्यावरची संख्या C. त्यावरची संख्या C. C किती आहे मग आपला? 45. किती आहे तो? 45. M इज इक्वल टू 30 प्लस 10 अपॉन हे 40. यामधून मायनस करा. 25. इथे 70 मधून 45 गेले. 25 30 प्लस यांच्या वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन 250 अपॉन 4 डिवायडेड बाय 40. M इज इक्वल टू 30 प्लस यांचं डिवायडेशन करायचं. काय करायचं? 6.25. 250 ला डिवायडेशन केलं 40 ने. 6.25. M इज इक्वल टू 36.25. बघा, तुम्हाला या ग्रुपच्या मधातली संख्या मिळाली. ग्रुपच्या मधातली संख्या मिळाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करावे. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळत राहतील. बघा, आता पुन्हा मी अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. M आणि फ्रिक्वेन्सी. पुन्हा यामध्ये तसंच कॅल्क्युलेशन ऑफ मीडियन. M इज इक्वल टू साइज ऑफ n अपॉन टूथ ॲट
m इज इक्वल टू साईज ऑफ n म्हणजे सॉरी बघा आता सॉरी आपण त्याचा सीएफच काढलेला नाही. तर सीएफ काढावं लागेल ना पहिले. सीएफ 3 7 + 3 10 10 15 25 25 + 50 50 20 70 70 + 10 80 80 + 88 n इज इक्वल टू 88 n इज इक्वल टू 88 म्हणजेच मग कॅल्क्युलेशन्स ऑफ मीडियन m इज इक्वल टू साइज ऑफ n अपॉन 2 तर हे ॲटम्स m इज इक्वल टू साइज ऑफ n किती आलेला तुमचा फ्रिक्वेन्सीची ॲडिशनल 88 त्याला डिवाइडेड बाय 2 हे ॲटम्स मग m इज इक्वल टू साइज ऑफ 44 आहे ना. मग ती संख्या कशामध्ये येते 44 कशामध्ये येते तर 44 आहे ना 50 म्हणजे हा तुमचा त्या समोरची संख्या 50 CF मध्ये जी संख्या बसेल असेल हे 44 कशामध्ये बसते 50 मध्ये. मग 54 च्या समोरची संख्या कोणती 80 to 100 हा ग्रुप आहे. m इज इक्वल टू 80 to 100. मग आता तुम्हाला फॉर्म्युला लावावा लागेल. फॉर्म्युला का बरं कारण की संख्या ही माहिती झालेली नाही. मीडियन इज लाईन इन द ग्रुप कोणता आहे 80 100 है ना. बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला बाय अप्लाइंग इन द फॉर्म्युला बघा मग m इज इक्वल टू L1 + L2 - L1 अपॉन F1 m - c. मग L1 L2 सांगितलं मी तुम्हाला. ग्रुपच्या सुरुवातीची संख्या L1 ग्रुपच्या नंतरची संख्या L2 म्हणजे ही संख्या L1 ही संख्या L2. m इज इक्वल टू L1 किती आहे 80 100 - 80. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे ग्रुपच्या समोरची संख्या फ्रिक्वेन्सी हा ग्रुप आहे ग्रुपच्या समोरची संख्या फ्रिक्वेन्सी 25 आहे ना. m म्हणजे आपली जी संख्या आलेली असेल किती आली ती 44 - c. आता c म्हणजे ज्याच्यामध्ये ती संख्या बसली होती त्या वरची संख्या हे c त्या वरची संख्या ती c किती आहे ती 25. मग m इज इक्वल टू 80 + 100 - 20 राहता हे 25 44 मधून 25 गेले 90 राहतील. m इज इक्वल टू 80 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करावं 92 चा 38 0 चिपकून द्यायचा. 0च्या ज्या संख्या असतील त्यामध्ये ती संख्या तशीच लिहायची. m इज इक्वल टू 80 प्लस मग आता या दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला डिवायडेशन 380 त्याला डिवायडेशन 25 म्हणजे ते येणार आहे 15.20 म्हणजे m इज इक्वल टू 95.20 बघा त्या ग्रुपच्या मधातली संख्या आलेली आहे आणि या ग्रुपच्या मधातली संख्या आलेली आहे. बच्चों ध्यान में आ गए. तो कंटिन्यूस सिरीज दिलेली असेल तर m आणि फ्रिक्वेन्सी असते त्याचा सीएफ काढायचा. मीडियन मध्ये काय काढायचा सीएफ. मीडियन मध्ये काय काढायचा सीएफ. हे लक्षात ठेवावे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. लाईक आणि सबस्क्राईब